बेळकुणीकर साहेब तुम आगे बढ़ो. थोड्याच क्षणामध्ये आगमन झालेलं आहे. आदरणीय बेळकुणीकर साहेब, विष्णुकांत व्यासजी. धन्यवाद व्यास साहेब. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होता तो धर्माबाद नगरीचा माजी नगराध्यक्ष सुरेंद्रजी बेळकुणीकर साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. त्या तत्पुरती रोशन पैलवान हे आपल्याला एक सूचना सांगणार आहे, ते लक्ष देऊन ऐका. कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे, कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते आम्ही दाखवून देऊ. कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते आम्ही दाखवून देऊ. आता ज्यावेळेस सुरेंद्र दादा इथं बोलतील, या सभेचं नाव आरडीएक्स सभा होती. आरडीएक्स सभेचा बॉम्ब घेऊन सुरेंद्र बेळकुणीकर येत आहेत. लक्ष देऊन ऐका, एका एका शब्दाकडे लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महात्मा बसवेश्वर, मिसाईल मॅन राष्ट्रपती APJ कलाम, हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच धर्माबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बेळकुणीकर प्रेमला सुरेंद्र, तसेच या शहराच्या विकासाने कायापालट करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची शपथ घेऊन उद्या विजयी होणारे धर्माबाद शहर विकास आघाडीचे सन्मान्य उमेदवार आणि माझं जे पेट्रोल डिझेल असणारा, ऊर्जेचा स्रोत असणारा माझा लहान भाऊ विष्णुकांतजी व्यास आणि माझ्या जमलेल्या तमाम मातांनो आणि भगिनींनो, 2 हेलिकॉप्टर येऊन गेलं, एक लाल रंगाचं एक चंदेरी रंगाचं. गड 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 करत आलं. पहिलं आलं धनंजय मुंडेच. मुंडे आला पापा 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 बोलून गेला. नंतर आला गबरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपूच्या आपू ढप्पू. मी म्हणलं बापू धर्माबाद वाळीत टाकलेला आहे. धर्माबाद ते कुंडलवाडी रस्ता बघ, बनाळी रस्ता धर्माबाद बघ, येताळा रस्ता बघ, कारेगाव रस्ता बघ. हे करोडो रुपये खर्चून धर्माबाद हेलिकॉप्टरवर घड घड फिरवण्यापेक्षा तो खर्च निधी आपल्या धर्माबादच्या रस्त्यावर घातला असता तर गबरू बरं झालं असतं. बरं एवढंही करता आलं नसतं तर देवेंद्र फडणवीस रोडवर गोल लोळले असते तर दबई तर झाली असती चांगली. 10 वर्ष झाली मला निवडणूक लढवता आली नाही. या बैमानांनी या राजकारण करून मला अपात्र केलं. माझा व या शहराच्या निष्पाप शहराचा सूड उगवला. या 10 वर्षाची शिक्षा भोगून जेलमधून आलेलो आहे. लक्षात घ्या, जेलमधून आलो मी. कुठं गेली माकडं ती हरामखोर डुकराची औलाद, मातृगमनी सुवरची औलाद कुठे गेली मला अपात्र करणारी. भोंगीचं भाषण आहे, नारळ तर फुटणार आहे. अरे बैमानांनो, तुमच्या ढोपराचं माकड हाड मी आज तोडणार आहे, काळजी करू नका. म्हणूनच मी या सभेला नाव दिलं आरडीएक्स. आरडीएक्स म्हणजे रिसर्च डिपार्टमेंट एक्सप्लोजिव्ह. हे बॉम्ब आहेत. आज 2 टावर पडणार आहेत. देशमुखाचं 1 टावर पडणार आहे, दुसरं टावर बनाळीकरचं देखील आज पडणार आहे. गेले 10 वर्ष, तब्बल 10 वर्ष आमच्याही काही चुका झाल्या माफ करा. 1 नाही 2 नाही 10 वर्ष
24 तास गुणिले 30 दिवस गुणिले 12 महिने गुणिले 10 वर्ष म्हणजे 86,400 तास या शहराच्या विकासाचे बर्बाद केले, वाया घालवले. 10 वर्ष गाढवाचा नांगर फिरून बर्बाद केले. होय, तुम्ही बन्नाळीकर आणि देशमुख तुम्ही संयुक्त सरकार सत्ता चालवून या माझ्या माय भगिनीला, या जनतेला पाणी पाणी म्हणून तरसायला लावलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवर्षण आणि दुष्काळ असताना दूरदृष्टी ठेवून पाण्याचं नियोजन तुम्हाला करता आलं नाही. थोडी जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या. इनोवा आणि आल्टो सल्टो मध्ये भरून कोणत्या तोंडानं थोबाडानं तुम्ही आज मतं मागायला निघालात बन्नाळीकर आणि देशमुख साहेब? हा मला तुम्हाला असलेला पहिला संवाद आहे, लक्षात घ्या. माय भगिनींनो, आमच्या काळामध्ये इळेगावच्या टाकीजवळ जे 7 बोर मारले होते त्या दूरदृष्टीनं त्याचं नियोजन केलं होतं. आज नारळ फोडायला निघालात, भूमिपूजन करायला निघालात. अरे बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या वाटल्या म्हणून कोणी बाळाचा बाप होत नाही, लक्षात ठेवून चाला. मी शब्द देतो, मी शपथ घेऊन सांगतो. इकडे का उभा राहायचा. बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ देतो, संपूर्ण एकमुठ सत्ता द्या. या धर्माबाद शहराचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. ही बायकोच्या डोक्यात देऊन मी शपथ घेऊन सांगालो. बस चमत्कार करून दाखवतो, चमत्कार. या धर्माबाद शहराचा रत्नाळी, बाळापूर, समतानगर, टीचर कॉलनी, फुलेनगर, रमाईनगर, साठेनगर, विद्यानगर, बालाजीनगर, मौलानीनगर, इंद्रानगर, कुठलाही भाग असू द्या. अरे आम्ही घर नंबर दिला, तुम्हाला पाणी नाही देऊ शकणार का? अरे सत्ता द्या. रामनगर, समतानगर, मौलालीनगर, रमाईनगर, जे इंद्रानगर असेल, फक्त 1 रुपयामध्ये कनेक्शन देण्याचा चमत्कार करू. फक्त 1 रुपया, 1 रुपी टॅप कनेक्शन, 1 रुपी टॅप कनेक्शन. आम्ही सांगतो हे जे टाउन आहे, हे शहर आहे, हे स्पॉन्ज टाउन बनवू. कारण आपल्याला माहित असेल की धर्माबादचं क्षेत्रफळ 12.5 स्क्वेअर किलोमीटर आहे. यात नांदेड जिल्ह्यामध्ये पडणारं जे पर्जन्यमान आहे ते 700 मिलीमीटर पासून ते 1200 मिलीमीटर पाणी आहे. तर या शहरावर जे पाणी पडतं पावसा, एवढंच नव्हे तर तुम्ही जात पात बाजूला ठेवून तुम्ही आम्हाला यावेळेस निवडून द्या, ही कळकळीची विनंती करायला आलो. काय स्वच्छता केली या शहराची. माशा, डास, उकरडी, दवाखान्यामधली गर्दी, इंद्रानगरमध्ये डासाचं मोहोळ, डुकराने ताव मारणारी कुत्री, लेकराला डास चावू नये म्हणून लिंबाचा पाळा इंद्रानगरमध्ये जाळायचा, नाल्या तुडुंब भरलेल्या जेवणाच्या ताटापर्यंत आळ्या, 78 लाखाचं गोठा उमरी कनेक्शनचं सफाईचं गुत्त द्यायचं, सुमारे 1 कोटी रुपये खर्च करायचा. आणि हे हाल, ही बैमानी, झोपडीतले नगरसेवक बिल्डिंगात गेले. लाज वाटत नाही, शरम वाटत नाही टक्केवारी खायला. मागच्या सफाईच्या गुत्तेदारानं आत्महत्येचा प्रयत्न का केला मला सांगा. बन्नाळीकर साहेब, तुम्ही कुठल्या नालीवर सफाईवर लक्ष ठेवलात का? नगरसेवक नव्हता का तुम्ही? मतींचा हिस्सा डावलून तुम्हाला पण हिस्सा मिळाला. तुम्ही कोणता दिवा या ठिकाणी लावला? अरे कचऱ्याची घंटा गाडी बंद पडली, बिद्राळी रोडवर गलिच्छ उकरडा केला. मॉर्निंग वॉकला नागरिकांना जायला घाणेरडा वास घ्यावा लागतो. डम्पिंग ग्राउंडचं झालं काय? अरे शब्द देतो, कुठे आहे तो साईनाथ आडे? साईनाथ आडे कुठं आहे? आज आम्ही योजना बनवली. मी तुम्हाला शब्द घेऊन सांगतो, हे धर्माबाद शहर, शपथ घेऊन सांगतो, या देशातलं सर्वात सुंदर आणि स्वच्छ बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द देतो. काय स्ट्रीट लाईटची सोय आहे? खांब आहे तर लाईट नाही, लाईट नाही तर खांब नाही. मी तर तुम्हाला सांगतो, नगर परिषदेचा वीज पंप असो, शहरातील नागरिकांच्या घराच्या एनर्जीचं ऑडिट करू, विजेचं बचत करू. 100% स्ट्रीट लाईट हे एलईडी लाईट इमिटिंग डायोडचे या ठिकाणी स्ट्रीट लाईन असेल. एवढंच नव्हे, तुमच्या घराचं छत रिकामं बसलेलं आहे.
त्यावर माकडच उड्या मारायलेत. ते छत तुम्ही सोलार रूफ टॉपला लावून त्याची वीज निर्मिती करून ते नगरपालिकाला विकण्याचं देखील मी तुम्हाला अभिवचन या ठिकाणी देतो. एवढंच नव्हे तर मी आपल्याला सांगतो बंधू भगिनींनो, जे बोलतो ते आम्ही करत असतो. आज 18 वर्ष झाली, 18 वर्ष, 12 वर्ष रामाचा वनवास होता. आज 55 FIR घेऊन 18 वर्षापासून मी कोर्टाचा फेऱ्या करतोय. खोट्या नाट्या केसेस माझ्यावर केल्या, एक नाही दोन नाही, 18 वर्ष झाला. आज मी वकीलही आहे, आरोपी आहे. मला आठवते 11 जुलै 2006चा दिवस, बंधू भगिनींनो, माझ्या आयुष्यातला काळा दिवस. मला आठवते नांदेडच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर माझी बायको व्हील चेअरवर, माझ्या म्हाताऱ्या मायबापासमोर व्हील चेअरवर प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर हा सुरेंद्र बेळकोणीकर हातकडी घालून रेल्वे पोलीसच्या सोबत आहे. मला आठवते 11 जुलैला मुंबईला बॉम्बस्फोट झाले होते, त्याच ठिकाणी या रेल्वेच्या बोगीजमध्ये, आणि त्या ठिकाणी मी जेलला गेलो, हर्सुल जेलला रेल्वेच्या, आणि माझी बायको होती जयश्री देशमुखच्या हॉस्पिटलला. पैसा नव्हता, बायकोनं दवाखान्यात असताना मंगळसूत्र विकलं आणि बिल देऊन आली. मी दाढी वाढून जेलमधून बाहेर आलो. मला सांगा बेळकुणीकर साहेब यांना ज्या यातना दिल्या, गोरठेकर लक्षात ठेव, मी 1 नाही 2 नाही, मला 6 वर्ष अपात्र केलास, मी 1000दा पक्ष बदलेन, पण तुला देखील 10 वर्ष मी आमदार होऊ दिलो नाही, लक्षात ठेव. एवढंच नाही गोरठेकर, तू बोंद्यात जाईपर्यंत मी तुझ्या छाताडावर बसून नाही डसल्याशिवाय राहणार नाही, हे शपथ मी घेतो. आयुष्यात अनेक वादळे आली, अनेक संकट आली, पण या बैमानांशी लढण्यासाठी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार आहे. कुण्या सटवाईनं आपल्या धर्माबादचं नशीब लिहिलंय मला माहित नाही. जे ते गोष्ट भांडून घ्यायची. तालुका पाहिजे लढतच राहा, दवाखाना पाहिजे लढतच राहा, रेल्वे पाहिजे लढतच राहा, काही करा लढतच राहा. पक्ष बदलतो का नाही? जिल्ह्याचे नेते भाजपचे आतून काँग्रेसची युती करतात, 2-2 लाखाला तिकीट देतात, सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून पत्त्यासारखं सिंडिकेट पत्ता खेळतात. काय लक्ष्मणराव ठक्करवाड, खरं आहे की नाही खरं सांगा, पोटातलं सांगा, की इथं पुरावेसर रेकॉर्डिंग ऐकू मोबाईलवर लोकांना. गळे कापता हरामखोरानो, ये साले सब एक है, एक दूसरे की लाइन क्लियर करने में लगे हैं, ध्यान में रखो आप, बाकी कुछ भी नाही. मी नेहमी आईवडिलांशी चर्चा करतो. त्यांना शहराचा संपूर्ण इतिहास माझ्या मायबापाला माहित आहे. त्यांनी हुतात्मा पानसरेला पाहिलंय. हुतात्मा पानसरेंनी माझ्या वडिलांना चांदीचा चमचा बक्षीस दिलेला माहित आहे. माझे काका हुतात्मा पानसरेच्या कापड दुकानात मुनीम होते. आज जे लक्ष्मी विलास हॉटेल आहे तिथं कापडाचं दुकान होतं. लाल कुंठ्यामध्ये एक मगर आली होती. रत्नागिरीच्या एका शिंपी बांधवानं रत्नागिरीच्या हनुमान मंदिरापुढे बिबटा मारला होता. एवढंच नव्हे तर कैलासवासी लक्ष्मीनारायण सेठ आहे, त्यांची आई पहिल्यांदा धर्माबादला माळावर विमान उतरलं होतं. त्यांनी निजामाला पाहिलं. धर्माबाद ज्यांच्या नावानं पडलं ते धर्मकरम राजाला पाहिलं. धर्मशाळेच्या भूमिपूजनाला सोन्याची सब्बल आणि चांदीचे टोपले माझ्या मायबापानं पाहिलेले आहेत. अनिल येरावार आहेत, त्यांचे आजोबा येरा बक्कय्या सेठ यांचं गोरक्षणची उभारणी करताना माझ्या मायबापानं पाहिलेलं आहे. एवढंच नाही तर विठ्ठलराव रत्नाळीकर, जयवंतराव रत्नाळीकर यांच्या सारख्यांना अनुभवलेला आहे. कैलासवासी बाबू आत्माराम रुद्रावार, कैलासवासी राजाराम काकानी इनानी यांचे अपार कष्ट पाहिलेले आहेत. माझ्या आजोबा, आपण पाहिलं असेल तर निजामाबादच्या गांधी चौकामधला दगडपाट शिरपूरकर लिहिलेले माझ्या आजोबा आहेत. या देशाच्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये बॉम्बस्फोटामध्ये शहीद झालेले क्रांतिकारकाचं रक्त आहे, लक्षात घ्या. माझे वडील या पूर्ण शहराच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. मित्रांनो, आपले बापजादे चुकले, आपले मायबाप चुकले. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. धर्माबादला स्वातंत्र्य मिळालं 17 सप्टेंबर 1948ला.
फाजल अली कमिशन आलं 1956ला, भाषावार प्रांत रचना झाली 1 मे 1960ला. धर्माबाद बॉर्डरला आहे, धुर्यावरचं गाव आहे. धर्माबाद मुंबईची राजधानी तो दूर, दिल्ली तो बहुत दूर. धुर्यावरच्या गावाकडे कुणाचं लक्ष नाही, राजकर्त्याचं लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही. शेजारचा तेलंगणा राज्य पहा, केसीआर पहा, चंद्रशेखर राव पहा. अरे 10 जिल्हे होते, 31 जिल्हे केले. आपल्या जिल्ह्यांचं जर क्षेत्रफळ पाहिलं ते 12,000 ते 14,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. आज जर तुम्ही केसीआरच्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ पाहिलं तर 3,000 4,000 आपल्या धर्माबाद तालुक्या एवढा जिल्हा बनवला. काय आहे विकासाचा वेग? हरितहरम प्रोजेक्ट बघा, मिशन काकतीय बघा, वॉटर ग्रीडची योजना महाराष्ट्रानं चोरली. बबनराव लोणीकर गेले होते हैदराबादला अभ्यास करायला. शादी मुबारक योजना बघा, घरकुल योजना बघा, विवाह सहाय्यता योजने बघा, धर्म जात विरहित योजना आहे. हैदराबाद शहर सेफेस्ट शहर बनलं. महिलांसाठी शी टीम तयार केली. एवढंच नव्हे, तेलंगणामध्ये धर्माबाद जावं की नाही हा आजचा विषय नाही, पण धर्माबाद विकासाचा सेतू जोडावा. आपला धर्माबादचा मुधोळ तालुकाच बरा होता, निजामच बरा होता अशा म्हणायची पाळी आली. म्हणूनच आम्ही केसीआरच्या विकासाचा रंग गुलाबी घेतलेला आहे, लक्षात घ्या. बन्नाळीकर देशमुख साहेब, धर्माबादला तुम्ही काय केलं? गल्लोगल्ली शिंदीचे दुकान. देशमुखाच्या वार्ड नंबर 9चं नाव आहे गोकुळ नगर. गोकुळ म्हणजे कृष्णाचं बालपण गेलेलं. गोकुळ म्हणल्यावर दही, दूध, लोणी, तूप आठवते. पण यांच्या गोकुळ नगरमध्ये शिंदी, दारूचे अड्डे, पत्त्याचे क्लब आहेत. बघा हे गोकुळ नगर, बघा देशमुखाचं गोकुळ नगर. पत्त्याचे क्लब आहेत. नायगावचा क्लब बिदराळीच्या रोडवर. IPLची बेटिंग सेटिंग, सट्टेबाजी, महिला सुरक्षित नाहीत. माझ्या बाळापूरच्या 4 महिला भगिनींना कुंटा गल्लीपासून बाळापूरला जायला तर इधर इदम पोदम म्हणावं लागते. अजून काय सांगा? दलिताच्या ड्रायव्हरच्या बायकोला झोपायला येऊ का म्हणून भडवा पोलीसवाला धर्माबादला म्हणतो. दिवसा ढवळ्या कायदा हातात घेऊन पोकलेन लावून डॉक्टर मीना जोशीचं घर पाडतात. कायद्याचे रक्षक दारू पिऊन वर्दीतच ठाण्यात उलट्या करतात. भाजपची सत्ता असताना मटका क्लब घरोघरी चालू होते. युवा पिढी बर्बाद होते. पोराला शिंदीला पैसे दिले नाही म्हणून मायला पोरग बुडवते. कुण्या बोलचेटवारचा खून होतो फक्त मुसलमान आहे म्हणून. डॉक्टर पठाण तौफिकला बेलेबल जामीनपत्र ऑफिस असताना शेण आणि गू खाऊन त्याला ठाण्यात डांबतात. कैलासवासी शंकर पाटील साहेब अचानक आजारी पडून मरतात. संशयित आहे. शिक्षणाचा दर्जा नाही. आई मुलांना घेऊन निजामाबादला, हैदराबादला, नांदेडला जावं लागतं. देशमुख साहेब, बन्नाळीकर साहेब, तुम्ही कोणती संस्था आणली? कोणतीच संस्था आणली नाही. फक्त 52 पत्त्याची शाळा आणली, दुसरं काहीच आणलं नाही. नैतिक दरारा नाही, कुठला प्रकारचा जाब विचारायचा नाही. बन्नाळीकर देशमुख साहेब, ठीक आहे, निवडणुका येतील आणि जातील, जात राहील, पण या तरुण पिढीचा कधी तुम्ही सिरियसली विचार करणार आहात का? ज्याला लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणतो त्या लेखण्या देखील पोखरलेल्या आहेत. एक मनोज मानधानी, एक रमेश गौड पडद्याआड वर्दीचं भरण भरून शहराची तरुण पिढी बर्बाद करायला निघालेत. वार्डाच्या निवडणुकीत गंगाधर गौड बिपटवार सारख्यांना रसद पुरवत असतील तर आम्ही गप्प बसायचं? आम्हाला गांडो समजलात की टाळ्या पिटणारे हिजडे समजलात? सांगा मला. आज सांगतो, या हरामखोरांच्या पैशांनी ज्यांच्या चुली पेटत असतील, या हरामखोरांच्या पैशांनी ज्यांच्या चुली पेटत असतील त्या विजल्या तर चालतील, पण आम्ही कदापि सहन करणार नाही. ही शपथ आहे, आमची शपथ आहे. वारे खलरक्षणाय सदरक्षणाय गेलं चुलीत धर्माबादला. खलरक्षणाय खलील रक्षणाय सुरू झाले धर्माबादला. वारे 65 पोलीस, 130 डोळे, एक DYSP, एक PI, 4 PSI, एक SDM, एक तहसीलदार, पण सारेच कोतवाल, मानधानी खलील खानचे गुलाम.
हुतात्मा गोविंदराव पानसरेंची ही कर्मभूमी आहे. असे लोचट आणि पानसट धंदे इथं सहन होत नाही साहेब. सावधान, मैदान में हम आ गए हैं. येताना चिठ्ठी दिली मला. येताना त्यांनी सांगितलं की रेल्वेच्या प्रश्नावर बोला. जरूर बोलेन. अरे मुदखेड ते परभणीचं डबल गेज काम चालू झालंय. मुदखेड परभणी डबल गेज व्हायलंय आणि निजामाबादला करीमनगरचं ट्रॅक येऊन निजामाबाद जंक्शन व्हायलंय. दिल्ली 300 किलोमीटर कमी व्हायला लागली. मी तुम्हाला सांगतो यानंतरचं आंदोलन एकच आपलं राहील. मुदखेड जंक्शन ते निजामाबाद जंक्शन 88 किलोमीटर डबल गेज झाल्याशिवाय बेळकोणीकर स्वस्थ बसणार नाही ही शपथ आहे. 12 मिनिटांमध्ये गाडी निघाली तर सुसाट निजामाबाद, गाडी निघाली सुसाट नांदेडला तर 40 मिनिटात आलं पाहिजे. आपली शपथ आहे. अहो मी तुम्हाला सांगतो धर्माबाद तयार रहा. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं आपलं जे आहे माल धक्का इथं झाला पाहिजे. रेल्वे ओव्हरब्रिज झाला पाहिजे. गेट बंद पडलं म्हणून अँब्युलन्स अडकून घेऊन तिथंच हार्ट फेल व्हायलंय. लक्षात घ्या. आमच्या लक्षात आलं बाळापूरचं रेल्वे ब्रिज 432 थोडं रुंद करावं लागणार आहे हे आमच्या लक्षात आहे. आम्ही खासदार नाहीत, आम्ही आमदार नाहीत. आम्हाला लढत राहायचं. इस शहर की सूरत भी बदलेंगे, सीरत भी बदलेंगे. मांग के नहीं मिला तो छीन के लेना आम्हाला माहित आहे. लक्षात घ्या. रेल्वे थांबत नाहीत. कोणीतरी गबरू रेल्वेच्या फाटकाच्या बाहेर तंबू लावते का? पोलीस मामाचे दांडू बसतात म्हणून हे गांडू बाहेर बसते. मी तुम्हाला सांगतो अरे लक्षात घ्या. रेल्वे डिपार्टमेंट हे कमर्शियल डिपार्टमेंट आहे. सचखंड गुरुद्वारा के लिए नांदेड उतरी है. इस्लापूरला धबधबा आहे म्हणून इस्लापूर धबधबे के लिए इस्लापूर उतरी है. धर्माबादला मिरचीचा ठसका आहे म्हणून मिरची के ठसके के लिए धर्माबाद रुके होऊ शकते काय? अरे त्याला काहीतरी पर्यटन स्थळ पाहिजे. इथं काहीतरी मॅग्नेट लावावं लागते. इथं गाडी थांबेल. शपथ घेऊन सांगतो किती 55 केसेस करता की 55,000 करायचं करा. केसही गळालेत. मेला तर हरकत नाही. सगळ्या गाड्या थांबतील. नगराध्यक्ष झाल्यावर अजमेर एक्सप्रेस धर्माबादला थांबलीच पाहिजे. गट आमच्याशी चाला. तुम्हाला सांगतो व्यापारी बांधवांना नीट काळजीपूर्वक ऐकावं. महाराष्ट्राचा समृद्धी मार्ग 46,000 कोटीचा व्हायलाय. तत्पूर्वी मी सांगतो धर्माबादला नुसतं SBH आणि SBI बँक घेऊन जमत नाही. जनधनवाला तिथंच, शेतकरी तिथंच, निराधार तिथंच, मी तिथंच, तू तिथंच. व्यापारी बांधवांना झटपट पैसे लागत असतात लेखी व्यापाराचं डील करायला. धर्माबादला ICICI बँक येईल, ऍक्सिस बँक येईल, HDFC बँक येईल. येरावर सावकार वरचं बँकेला रिकामं ठेवा. आजच सांगून टाकतो. मला सांगायचंय सारी धडपड चालली. समृद्धी महामार्ग 46,000 कोटीचा. लक्षात घ्या. धर्माबाद ते जालना हे जे ड्रायपोर्ट व्हायलंय धर्माबादचं अंतर आहे 245 किलोमीटर. आणि या समृद्धी मार्गाला जर आपल्याला जोडायचं असेल ते यायला 290 किलोमीटर, 300 किलोमीटर. अहो कुठला तरी रस्ता नीट आहे का? धर्माबाद कारेगाव हस्सा हुस्सा आमदोरा नांदेड घ्या. धर्माबाद कुंडलवाडी बिलोली नरसी नांदेड रस्ता बघा. धर्माबाद येताळा कुठलाही रस्ता बघा. धर्माबाद येताळा कुठलाही रस्त्यानं पहा. मला एकच करायचंय. मी तुम्हाला सांगतो सरकार कुठलंही आलं तरी धर्माबादचे रस्ते सुधरत नाहीत. अरे अल्लाउद्दीनचा चिराग जरी आणला तर धर्माबादचे रस्ते दर्जेदार होऊ शकत नाही. सावध राहा. अरे रस्ते जर नाही केले तर पटरी काढल्यासारखं ट्रॅक्टर लावून नांगरून टाकतो. आता काळजी करू नका. मी तर सांगतो जुना नॅशनल हायवे 4, जुना नॅशनल हायवे 4 कारण मुंबईचं बंदराचं अंतर धर्माबाद पासून, मुंबईचं धर्माबादच्या बंदराचं अंतर आणि धर्माबाद पासून मछलीपट्टणमचं अंतर हे इक्वी डिस्टन्सला आहे, समान अंतरावर आहे. केसीआर कडे पाठपुरा करून नॅशनल हायवेला बाळापूर मार्गे बासर जोडून या मछलीपट्टणमला जोडण्याचं काम आम्ही करू. व्यापारी बांधवांनो डायरेक्ट लिहून ठेवा.
आज होणारा व्यापार बघा, सत्तेवर आल्यावर दुप्पट केल्याशिवाय राहणार नाहीत. इम्पोर्ट एक्सपोर्ट होईल. आयसी कोड, आयसी कोड म्हणजे कोणतं? इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड देखील आम्ही स्वतः आपल्याला नगर परिषदेमार्फत मोफत आपल्याला घरपोच देण्याचं अभिवचन या व्यापारी बांधवांना मी या ठिकाणी देऊ इच्छितो. मी आज एक गौप्यस्फोट करतोय, अजून कागद काढलो नाही, वेळ आहे, घाबरू नका. कागदाचा बॉम्ब नंतर आहे. धर्माबाद मध्ये एक अमेरिकन मूळ धर्माबादचा, वाक्य रेकॉर्ड करून ठेवा, धर्माबादच्या मूळचा असणारा एक अमेरिकन उद्योगपती सध्या नांदेड जिल्ह्यात आलेला आहे. धर्माबादला बियर फॅक्टरी, वाईन फॅक्टरी, सोलार पार्क या पायनियरच्या बाजूला उभं राहणारी ही खुशखबर द्यायला मी इथं आलेलो आहे, लक्षात घ्या. बंधनो, या शहरातला एकही माणूस या ठिकाणी बेरोजगार राहणार नाही, याही आमची शपथ आहे. बन्नाळीकर देशमुख साहेब तुमची इनोवा, देशमुख साहेब तुमची इनोवा, बन्नाळीकर साहेब तुमची अल्टो, कुणाची इसान, कुणाचे 10 क्रुझर, 3 टाटा सुमो, 1 मार्क्स. आमची गाडी नंबर 11 पैदल गाडी आहे. बन्नाळीकर देशमुख साहेब, तवेरा गाडीची इनोवा गाडी करणं काम सोपं आहे. बन्नाळीकर देशमुख साहेब, तवेराची इनोवा गाडी करणं काम सोपं आहे, पण सर्वसामान्य माणसाचा जीवनस्तर वाढवणं हे सगळ्यात अवघड काम आहे. डबल चौवा, डबल पंजा, मटका आम्हाला खेळायचा नाही, लक्षात ठेवा. कुणीतरी हरणं मारून पोकलेनं जमिनीत पुरतो. बघा उमेदवार कसे आहेत. कुणीतरी हरणं मारून पोकलेनं जमिनीत पुरतो, तर कुणी दुबईहून आणलेली 50,000ची वाईनची बाटली शोकेसमध्ये ठेवतो. आमच्या अलमारीत पुस्तकच पुस्तक आहे, दुसरं काहीच नाही. अहो, 5-10 लोकांना खुश करणारा बिपटवारचा चेहरा सगळ्यांना माहीत आहे, पण हजारो माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त करणारे धंदे कोणाला माहीत आहेत का? आता तर मजा झाली, कपिल हॉटेलमध्ये बोलावून गुत्तेदाराला धमकी देण्याचा धंदा सुरू केलेला आहे. आणि टीचर कॉलनी, शिक्षक कॉलनी, गुरुजनांची टीचर कॉलनी, आणि होतो हा दुर्दैव. राष्ट्रवादीचा नगरसेवक IPCचं 397, IPCचं 397 म्हणजे डकेती किंवा रॉबरी करायला खंजीर घेऊन, चाकू घेऊन हल्ला करायला जाणं, असा गुन्हा दाखल केलेले उमेदवार राष्ट्रवादीचे या ठिकाणी आहेत. निष्क्रियता आणि दुर्जनांचा माज मस्ती आणते. मार्टिन लुथर किंग म्हणाले होते, व्हायलन्स ऑफ फ्यू अँड सायलेन्स ऑफ मेनी इज डिस्टर्बिंग. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस प्रशासन सध्याच्या परिस्थितीवर हात बांधून मूकपणे पाहत आहेत, मूक संमती देत आहेत. मी तुम्हाला सांगतो, शेवटची वॉर्निंग आहे साहेब, तुम्ही जर जाहीर झाला तर ॲडव्होकेट सुरेंद्र बेळकोणीकर हायकोर्टामध्ये शपथपत्र दाखवून एक रिट पिटिशन हायकोर्टामध्ये खंडपीठात औरंगाबादला दाखल करण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे. महिला माता भगिनी आहेत. धर्माबादला काय, बायकांनी बिडी वळल्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही. मी तर सांगतो, सत्ता द्या, खादी भंडारचं जे आहे त्याचं पुनर्वजन करू, नगर परिषदेमार्फत हातमाग उद्योग या ठिकाणी उभारू, शिवकाशीचा उद्योग पाहिला, आपल्याकडील महिलांना देखील या ठिकाणी फटाके वळण्याचा देखील उपक्रम या ठिकाणी करता येईल. घरकुल योजना आहे, ही कोणत्या शासनाची योजना नाही, परवडणाऱ्या माणसाला असणारी ही योजना आहे. धर्माबाद शहरामध्ये शिवसृष्टी होईल, साई सृष्टी होईल, ज्युरासिक पार्क होईल, अब्दुल कलाम म्युझियम या ठिकाणी होईल. कैलासवासी बाबा पाटील बन्नाळीकरांचं रॉ गार्डन आम्ही करू, तुम्ही करू शकला नाहीत. देशाचं लक्ष या ठिकाणी वाढवू. एवढंच नव्हे तर शिवराम सागरचं उरलेलं काम करून 65 फूट भगवान शंकराची मूर्ती आम्ही सर्व मिळून उभं करू. एवढंच नव्हे, बाळापूर मार्गे जाणारा बासरचा रस्ता हा धर्माबाद शहरामधला सर्वात असणारा गर्दीचा रस्ता आहे. एवढंच नाही, धर्माबादची ट्रॅफिक आम्ही या ठिकाणी करू. धर्माबाद शहराचं रेल्वे स्टेशनचं जे आपलं जे स्टेशन आहे, मुंबईच्या बोरिवली स्टेशनपेक्षा लोकसहभागातून आम्ही करू. आमचे उमेदवार बघा, कांबळे सुजाताई शंकरराव आहेत, आपले जे शंकर मामा आहेत, हुतात्मा स्मारकाचं ज्यांनी कायापाट केली, त्यांच्या ते मुलगी या ठिकाणी आहे.
आवार नारायणांना आहे, ज्यांचं आयुष्य या ठिकाणी गेलेलं आहे. आपण पाहिलं असेल की आवार नारायण वार्ड नंबर 2 मध्ये आहेत. मागेन वार्ड नागेश सेठ आहेत. नागेश आता तो राहिला नाही. धर्माबादच्या नगरपालिका उमेदवारामध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण म्हणजे आमच्या वडार बस्तीचा नागेश सेठ आहे. मला अभिमान आहे त्याचा. एवढंच नव्हे तर शेख आणि सुलताना फैमुद्दीन आमचे उमेदवार या ठिकाणी आहे वार्ड नंबर 2 मध्ये 3 मध्ये. लक्षात घ्या, वार्ड नंबर 4 मध्ये पंदुलवार गणेश आहे, नेहरू युवा केंद्राचा अधिकारी आहे. अरे सामान्यांसाठी झटणारी, अहोरात्र तळमळणारी निर्मलाताई गौड या ठिकाणी उभी आहेत. तळपती तोड असणारी, नागिन असणारी सोनटक्के विषया या ठिकाणी उभी आहेत. एवढंच नव्हे तर केसीआरनं हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियम मध्ये ज्याला मोफत क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं, रणजीमध्ये तिचं जे सिलेक्शन व्हायलंय, ती स्वाती आडे देखील या ठिकाणी उमेदवार आहे. नरेंद्राचार्य महाराजांचा लाखो लोकांचा कार्यक्रम कंडक्ट करणारे सुरणे सर देखील उमेदवार आहेत. अरे देवकर कांताबाई आहेत आणि त्याच्यानंतर शिटी घेऊन बेळकुणीकर देखील या ठिकाणी आहे. पैलवान रोशन 60,000च्या नोकरीला राजीनामा देऊन सॉफ्टवेअर इंजिनियर इथं उभा आहे. फॅशन डिझायनर असणारी पटकोटवारताई सुमलता राजेश इथं उभे आहेत. अरे बंटूवाड लक्ष्मी या ठिकाणी संजय उभे आहेत. देशमुखाला पाडायला अंडू पांडूच माणूस लागते म्हणून पांडुरंग पांचाळ देखील इथं आहे. मी तर सांगतो बंधू भगिनींनो, कोणाचाही आमचा अर्ज मागे नाही, कोणाचा कोणाला पाठिंबा नाही. सुभाष गोदा साहेब, कोणाला फोन करून तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही म्हणलेलं आम्ही रेकॉर्डिंग केलं, ऐकवा म्हणजे इथं स्टेजवर ऐकवतो, पण लोक तुमच्या घराजवळ गोळा होतील हे सांगतो. मी सांगतो एवढंच नव्हे तर तुम्हाला एक मला महत्वाची बातमी सांगायची आहे. भाजप असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, सगळ्याला धनलाभाचा योग आहे. सगळ्याचे, कोणाचे हेलिकॉप्टरनं आलेत तर कोणाच्या कारनं आलेत, पोलीस मामानं बायपास केलेले पैशाचे आलेत, नव्या नोटा आलेत. घाबरू नका, जुन्या नोटा घेऊ नका, जेलमध्ये जाऊ नका. धनलाभाचा योग आहे. दारू फिरी पिऊ नका, संसार आपलं उद्ध्वस्त करू नका. 2 दिवसाची निवडणूक होईल पण आयुष्यामध्ये व्यसनं जडू नका. धनलाभाचा आहे. हळू आवाजात सांगतो, व्याजी आप मत सुनो. ती गोष्ट अशी आहे, पैसे वाटप 2 दिवसात होणार आहे. कोणाचे अल्टो मध्ये येतील, कोणाचे इनोवा मध्ये येतील. काचेमध्ये काळं काच आहे असं बघा. देशमुख आहे की बन्नाळीकर आहे की सत्तार आहे की खट्टार आहे, नुसतं बघा. आणि बॅग घ्या, पळून जा. फक्त पोलीस वामा अटक केल्यावर मी ते तुझ्या सोयऱ्याला फोन करायचं तर माझा नंबर करा, मी बेल करायला येतो फुकट, नंतर बघू. आता माझी फीस कशी आहे, धंदे की बात आहे, पडद्याच्या मागे बोलूत आपण. म्हणून मी सांगतो भैया ऑल इज वेल म्हणून शिट्टी बजा के बोल. भैया ऑल इज वेल म्हणून शिट्टी घेतलेलं आहे. म्हणून आणि मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो, मतदानाची पद्धत नीट लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे 1 नंबर ते 8 नंबर, इथं चार्टच लावल्या, मटक्याचा लावल्या नाही, उमेदवाराचा लावल्या. 1 ते 8 मध्ये 3 मतदान करायचंय. मी सोपं गणित सांगतो बघा, लय अवघड यायले तुम्हाला चिन्हामुळं. पहिलं मशीन शिलाई मशीन, सोपं काम. डोक्यात काय ठेवा, पहिलं मशीन शिलाई मशीन, पहिलं मशीन शिलाई मशीन. नंतर दुसरं बघा, चार्ट बघा आणि त्याला मतदान करा. क्रॉस वोटिंग करू नका, कन्फ्युज होऊ नका. चिन्ह आपल्या वार्डापुरतं ठेवा. वार्ड नंबर 4 मध्ये 4 मशीन आहेत. देशमुखाला दाबायला 1 पुई जास्त. इकडे आणणार ती मशीनच आण, आयोगाची नाही. 1 बटन दाबायचं, अध्यक्षाच्या नावानं वाजलं. दुसरं बटन दाबायचं, लक्ष्मीताईच्या नावानं वाजलं. तिसरं मशीन रिकाम आहे. चौथं मशीन आमच्या पांडूच आहे, पुई म्हणून देशमुखाच्या नावानं जास्त मारायचं. लक्षात घ्या, हे सोपं काम आहे, जास्त काय नाही. पण मी तुम्हाला आता एक ब्रेकिंग न्यूज सुरू करतो. आता आपण पेपरवर येऊ, कागदावर येऊ, तितकं वेळ दुसरं बोललो. एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे, देशमुख आणि बन्नाळीकर साहेब मला उत्तर द्या, सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका.
31 डिसेंबर 2016 पर्यंत धर्माबादची कोणती मंदिरं मस्जिद अतिक्रमण म्हणून पडणार आहेत हायकोर्टाच्या ऑर्डरनं, तुम्ही यादी देता की मी देऊ सांगा. सत्ता 10 वर्ष तुमचीच होती. 31 डिसेंबर 2016 पर्यंत धर्माबाद शहरातली कोणती मंदिरं आणि मस्जिद पडणार आहेत हायकोर्टाच्या ऑर्डरनं, त्याची यादी तुम्ही देता का मी द्या? कारण त्या पत्रावर जो अभिप्राय तुम्ही पाठवला त्यावर सीओची सही आहे. तो प्रशासनिक मुद्दा म्हणून बन्नाळीकर साहेब, देशमुख साहेब झटकू नका. कायदा असा म्हणतो सीओला द चीफ ऑफिसर हॅज टू ऍक्ट अंडर द कंट्रोल, डायरेक्शन अँड सुपरविजन ऑफ प्रेसिडेंट. याचा अर्थ आहे नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखालीच सीओला काम करावं लागतं. म्हणून दुश्मनी मोडायला मंदिर मस्जिदीची यादी पाठवली का हे तुम्ही सांगा, कारण ही गोष्ट फार गंभीर आहे, लक्षात घ्या. बन्नाळीकर साहेब मला याची उत्तरं द्या. पानसरे शाळेमध्ये बेकायदेशीर विनापरवानगी सत्तेचा गैरवापर करून कंपाऊंड वॉल पाडून कॉलनीची गैरसोय कशी काय करता? फिर भी पटेल बहुत अच्छा आदमी है. गुजराती व्यापाऱ्याला नटराज टाकीच्या रोडला पावती न देता धमकी देऊन मधुमेहाने आजारी असलेल्या अपोलो हैदराबादच्या ऍडमिट असलेल्या व्यापाऱ्याला दरवर्षी दम मारून विनापावती 1 लाख रुपये बेकायदेशीर कसे देतात? संस्थेचा हिशोब द्या. व्यापाऱ्याच्या आरा मशीनला संचालकामार्फत खोट्या तक्रारी देऊन नगर परिषदेच्या सत्तेचा गैरवापर करून नोटिसा पाठवता. आम्ही तर तुमचं हायकोर्टामध्ये थोबाड फोडलं आणि परत आरा मशीन इथं सुरू झालेली आहे. मी गंभीर गोष्ट सांगतो, संस्थेतील शिक्षकांनी कोणती साडी घालावी हा SMS कुणाच्या सांगण्यावरून पाठवला जातो मला हे सांगा. शाळेतल्या मुलांना प्रीतीचं झुळझुळ पाणी गाणं शिकवता तुम्ही. हुतात्मा पानसरे हायस्कूलचे संस्थापक विठ्ठलराव रत्नाळेकरांच्या पुतळ्याला विलंब किंवा विरोध करता. काढता लोकडोबा पाठवद्याचं शेंदूर की मी काढू की 1 रुपया न घेताही संस्थेच्या शिक्षकांना तुम्ही नोकरी दिलेली आहे मला सांगा. तुमच्या संस्थेमध्ये मातंग किंवा मुस्लिम शिक्षकांना भरती का दिली जात नाही? मग मुसलमानांना कोणत्या तोंडानं मते मागता? हांगीरकर काकांच्या अपंग मुलीला राबून हाकलून का दिलं मला सांगा. तेवढंच नाही तर घ्या आयटम नंबर 1. बन्नाळीकरांनी 2011ला निवडणूक लढवली, त्याची सर्टिफाईड कॉपी माझ्याजवळ आहे. बन्नाळीकरांनी कॉप मेंबर म्हणून 2011ला जी निवडणूक लढवली त्याची सर्टिफाईड कॉपी इथं आहे. आणि 2016ला त्यांच्या पत्नीनं लढवलेली सर्टिफाईड कॉपी माझ्याजवळ आहे. मला सांगा, तुम्हाला गंमत सांगतो, या ठिकाणी जर प्रॉपर्टी जर पाहिली तर 2011 साली होती 8,25,000 आणि 2016ला झाली 42,12,000. 2011ला गट नंबर होते 81, 25, 145, 101, 10, 14, 94. 2016ला झाले गुरुजवळा 144, पिंपळगाव 104, विष्णुपुरी 484, बन्नाळी 10, बन्नाळी 100, बन्नाळी 82, बन्नाळी 240, बन्नाळी 101, बन्नाळी 429. अशी 10 कोटीची मालमत्ता दाखवली. 3 कोटी रेडी रेकनर, पण त्याची किंमत आहे 10 कोटी. आम्ही सगळी काढली, नाही तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा. आज मला सांगा, उद्या खोटं, तुम्ही वकिलात, फायलिंग अँड फॉल्स ॲफिडेविट इज अन क्रिमिनल ऑफेन्स. याचा अर्थ आहे खोटं शपथपत्र देणं हे कायद्यानं गुन्हा आहे. बाई माणूस म्हणून आम्ही गुन्हा दाखल करणार नाहीत, पण काही गडबड झाली तर पदही रद्द होईल. असेल तर घ्या, हे कागद तुमच्या हवाली घ्या. मला सांगा, पानसरे शाळेच्या महत्वाचं सांगलो, पाटील साहेब पक्ष सोडून MLCला BJPच्या सोबत राहून मतदान कसं काय केलं? पानसरे शाळेच्या आवारात संस्थेच्या पदाधिकाऱ्याला एका मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी थप्पड का मारली? खिडकीतून दुसऱ्याच्या छपरावरून तिसऱ्याच्या घरावर उडी कोण मारली ते पण सांगा. एवढंच नव्हे,
पुढील प्रश्न पुढील सभेत काहीतरी राखून ठेवतो आपण. लाज वाटत नाही पाटील साहेब तुम्हाला मत मागायला? कशाला प्रचार करायची सक्ती करायला लावता? शिक्षकांना FIR फाडलं तर कोण येणार आहे मला सांगा? अहो बारामतीवाल्यांची सत्ता आहे. मला वाटलं राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणजे धर्माबादची बारामती होईल, पण बनाळीकर आणि देशमुखांनी वेगळ्याच करामती रेल्वे गेट पासून बनाळीपर्यंत केल्या याची सांगायला मला लाज वाटते. आता घ्या ॲटम बॉम्ब नंबर 2. बघा गंमत बघा. हे आमदार साहेब आपण ज्यांना निवडून दिलं, खूप कमी लोकांना माहित आहे यांचं जे MLA हॉस्टेल आहे त्या MLA हॉस्टेलवर 8 ऑक्टोबर 2016 पान क्रमांक 3 वर MLA हॉस्टेलवर एका महिलेवर बलात्कार त्यांच्या आमदार निवासात झाला. त्याचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देता, वांझोट एक्सप्लेनेशन देता. हे बघा बातमीच आहे. आमदार निवासामध्ये बलात्कार होतो. नाटकं कशाला करता आमदार साहेब? शिर्डीला पाय जायचे? मला सांगा, खरे साईबाबा धर्माबादच्या झोपडीमध्ये आहेत. त्या झोपडीतल्या मायबाप जनता आहे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू करा. आपला अल्लाह मालिक तोच आहे, लक्षात ठेवा. आमदार साहेब अजून एक गंमत सांगतो. तुम्ही मला सांगा आमदार साहेब, ज्यावेळेस धर्माबादची जनता पाण्यासाठी तडफडत होती, ज्यावेळेस धर्माबादची जनता पाण्यासाठी तडफडत होती, त्यावेळेस मात्र तुम्ही नायगावला काय वाटत होतात? पुरण वाटायले होते. किती क्विंटलचं पुरण? 6 क्विंटलचं पुरण वाटायले होते. बघा, धर्माबादची जनता पाण्यासाठी मरण मागायली होती तर हे पुरण मागायले होते, लक्षात घ्या. मला एक सांगा गणेशराव पाटील, तुम्ही एका दलित पत्रकाराला धमक्या द्यायला लागलात. हे काही करखेली नाही, ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही काही सोसायटीची इलेक्शन नाही. करखेलीचं पार्सल धर्माबादला मतदार यादीमध्ये नाव घुसळलं, मला निवडून येत नाही पुन्हा पॅन्ट, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, नायगावच्या व्यापाऱ्यांवर जसा दहशतवाद आहे तो दहशतवाद माझ्या व्यापार बंदीवर आणू द्यायचा नाही, लक्षात ठेवा. इथं बेळकोणी कराय पुरून दिवा लावणार आहे. म्हणून मला सांगायचं, गणेशराव पाटील साहेब, तुम्ही एवढं पाप केलीत की देशमुख बनाळीकरांच्या सत्तेशी संगनमत करून किती अवैध खोट्या नाट्य बांधकामं केले, आरतीच्या खोट्या किती पावतं फाडल्यात ते तुम्हाला माहिती आहे. तुमची खरी जागा जेलमध्ये जायची, आज नाही तर उद्या दिवस उगवणार आहे आणि तुमची खरी जागा जेलमध्येच राहणार आहे. एक कटू सत्य सांगतो, माहिती घ्या, खात्री घ्या. चीनी जी राशी चक्र आहे, आपलं जसं कॅलेंडर भारताचं, जसं चीनचं राशी चक्र पाहिलं, मी गुगलमध्ये सर्च करून पाहिलं तर चीनी राशी चक्र सांगते की 2016 हे माकडांचं वर्ष आहे. 2016 माकडांचं वर्ष आहे. म्हणून डिसेंबर 16ला या माकडांचं राज्य संपणार आहे. माझ्या नगराध्यक्ष पदाची जी उमेदवार आहे ती काही कठपुतली भावली नाही. ही अध्यक्षाची उमेदवार काही कठपुतली भावली नाही. बाई उभा राहा, पदर घेतले बसली, बाई उभा राहा, उभं राहिले, आभार प्रदर्शन करा, आभार प्रदर्शन मारले. बाई मागील सभेचं वाचन करा, मागील सभेचं वाचन केले. बाई पहिल्या विषयाचं वाचन करा, सभेचं वाचन केले. बाई इथं सही करा, बाई सही केली. बाई इथं अंगठा लावली, बाई इथं थुकली. असा नगराध्यक्ष तुम्हाला बसवायचा आहे का? अरे सुशिक्षित पाहिजे. या 60-50 हजार लोकसंख्येचं स्वतंत्र कारभार करू शकणारी नगराध्यक्ष आपल्याला द्यायचं आहे. पाया पडेल नेता, दाढी धरेल नेता, संधी मिळेल तेव्हा मुंडी पिळेल नेता, अशा बोक्यांपासून तुम्ही सावध राहा. अरे आम्हाला कोणाच्या सत्तेची गरज नाही. आम्ही सत्तेत असलो काय नसलो काय, आम्ही विरोधी पक्षात असताना 3.5 कोटी रुपये आणले. अंतविधी सहाय्य योजना, हिंदू असू द्या की मुसलमान असू द्या, त्याला घरपोच द्यायची अंतविधी सहाय्य योजना देशमुख बनाळीकर साहेब तुम्ही बंद केली. माझ्या मायबापांना आशीर्वाद देऊ द्या, 1500 रुपये घरपोच पाठवीन, काळजी करू नका, हे वचन तुम्हाला देतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी, शाळेतले जे विद्यार्थी आहेत, माझ्या असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 7वी, 8वी, 9वी, 10वी पासूनच IIT फाउंडेशनचा कोर्स
धर्माबाद नगर परिषद सुरू करेल हे देखील अभिवचन मी देतो. एवढंच नव्हे तर मोफत टॅब असेल, टॅबलेट देखील या ठिकाणी वाटले जातील. मी तर सांगतो मुख्यमंत्र्याला मला 15 प्रश्न विचारायचे. विचारू का गडबड होईल? विचारू. मुख्यमंत्र्याला प्रश्न क्रमांक 1, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहात. महाराष्ट्राचा संपूर्ण पोलीस तुमच्या मुठीत आहे. मग भाजपची सत्ता येताच धर्माबादला मटका जुगार क्लब धंदे अचानक काय वाढले? आमच्या माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त करून तुम्ही महाराष्ट्राचे फुसके गृहमंत्री कसे काय झालात? हा सवाल माझा नंबर 1. नंबर 2, गंभीर विचारा. दाखल करायचं माझ्यावर अब्रू नुकसानचे दाखल करा. माझी तयारी आहे. मी वकील माणूस आहे. मुख्यमंत्री साहेब, प्रश्न क्रमांक 2, तुमच्या विदर्भातील रिंकू सेठ व मनोज सांकला तसेच सोमानी मधू क्रिकेटचा बेटिंगचा करोडोचा धंदा धर्माबादला रॅकेट चालून मनोज मांदानी व त्याचे साथीदार पंटर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस या करोडोच्या उलाढालीत किती हप्ते घेते, तसेच आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना किती हप्ता मिळतो, पुरावे मी देऊ का तुम्ही घेता? हा सवाल माझा मुख्यमंत्र्याला आहे. मुख्यमंत्र्यांना माझा सवाल 3, धर्माबादची तरुण पिढी बर्बाद करणारी, माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त करणारा मटका किंग संतोष बोनलेवाड मुखेड, मनोज मांदानी, खलील खान हे दररोज लाखोचा उलाढाल कुणाच्या आशीर्वादाने करतात? आपली व आपल्या पोलीस खात्याची मूक संमती आहे का? यांचे सर्व पुरावे मी देऊ का तुम्ही घेता? मोबाईल नंबर मी देऊ का तुम्ही घेता? तुमचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात नेहमी का असतात? नांदेडच्या हॉटेल प्राईडच्या मीटिंगला कोण कोण होतं? पुरावे मी देऊ का तुम्ही घेता? सवाल क्रमांक 4, विदर्भातून गांजा ड्रग्ज धर्माबाद सीमेवरून राजकीय हिंदसंभातून जातो. मग तुमचं मौन काय? तुमच्या भाजपचा कोणता मोठा नेता सामील आहे? जबाबदारी न बोलायलो. तुमचा भाजपचा कोणता मोठा नेता सामील आहे? महाराष्ट्राचा पोलीस किती हप्ता घेतो? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 5, धर्माबादच्या दलित ड्रायव्हरच्या बायकोला झोपायला येऊ म्हणणाऱ्या पोलिसाच्या ढोपराचं हाड अजून तुम्ही का नाही मोडला? तुमचं अभय आहे, तुम्ही पुरावे घेता की आम्ही देऊ? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 6, धर्माबाद शहरातील तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे हप्ते गोळा करणे, दिवाणी सिव्हिल प्रकरणाच्या तोडजोडी करणे, डॉक्टर मीना जोशी यांचं घर प्रोक्लेन पाडणे, धाब्यात फौजदारी कट रचणे, पार्ट्या करणे, दारूचा धंदा करणे, हे सर्व काम करण्यासाठी भवानगीकर नावाचा भडवा पोलीसवाला याला परवाना किंवा लायसन्स कोण्या कायद्याने दिला? त्याला तुमची मूक संमती आहे का? याची पालखी इथून तुम्ही कधी उचलणार आहात? हा माझा तुम्हाला असणारा सवाल आहे. सवाल क्रमांक 7, मुख्यमंत्री साहेब, धर्माबादला एक एसडीएम आहे, एक डीवायएसपी, एक तहसीलदार, एक पीआय, एक 4 पीएसआय, 65 पोलीस, 130 डोळे आहेत. एवढे हत्यारे असताना मनोज मांदानी, बिपटवार, खलील खान यांची कोतवाली कुणाच्या आदेशाने करतात? नायगाव बिद्राळीचा क्लब मधले पार्टनर्स कोण? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 8, धर्माबाद महाराष्ट्रात आहे का? मग असेल तर धर्माबाद बिलोली, धर्माबाद कारेगाव, धर्माबाद बन्नाळी, धर्माबाद येताळा आदी रस्ते चंद्रावर असल्यासारखे का? मग करोडो रुपये खर्चून हेलिकॉप्टरने न येता तो निधी रस्त्याला देता आला नसता का? सवाल नंबर 9, मुख्यमंत्री साहेब, धर्माबाद नगर परिषदेमध्ये 10 वर्ष देशमुख बन्नाळीकर यांचे गैरव्यवहार, अनियमितता याबाबत आपले मौन कसे? माझ्यावर खोटी कारवाई केसेस होते, मग यांच्यावर का होत नाही? कोणती अभद्र युती 60 गाठ आहे ते तुम्ही सांगा. मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 10, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी आरक्षित जागेवर केलेले कायद्याचे उल्लंघन करून बन्नाळीकर देशमुख यांच्या सत्तेशी संगनमत करून केलेली बेकायदेशीर बांधकामे व बनावट खोट्या पावत्या या करोडो रुपयांच्या घोटाळ्यावर अजून गणेशराव कलखलीकर जेलमध्ये का नाही? की भास्करराव पाटील खदगावकर यांचे व्याही म्हणून तुमची मेहरबानी आहे? याचं उत्तर तुम्ही द्या.
सवाल नंबर 11, हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या बेकायदेशीर कंपाऊंड वॉल सत्तेचा गैरवापर करून रातोरात बांधून हुतात्मा पानसरे नगरच्या नागरिकांचा रस्ता बंद करणाऱ्या बन्नाळीकर अजून जेलमध्ये का नाही? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 12, आपण जर धर्माबादचा दुजाभाव करून सीमावर्ती भाग म्हणून दुर्लक्ष करण्याचं पाप करता, ग्रामीण रुग्णालयामध्ये NPA नॉन प्रॅक्टिस अलाउन्स मिळत असतानाही दवाखान्यात 24 तास डॉक्टर नसतात, देवगिरी एक्सप्रेसच्या वेळेवर कार्यालय चालू बंद होतात, शहरातल्या कुंठा गल्ली ते बाळापूर सायंकाळी महिलांना सुरक्षित जाता येत नाही, खोट्या रवानग्या पोलीस स्टेशनला टाकून पोलीस कर्तव्य का बजावतात, एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीची जमीन राष्ट्रवादीचे नगरसेवक बळकवताना आपले मौन कसे? अपात्र का नाही? ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बसप्पा मोतेवार यांच्या घरामागे जुन्या डिअरच्या मागे नंगा नाच कुणाचा आशीर्वादानं चालू आहे? सज्जनांनी दाद कुणाकडे मागायची? मुख्यमंत्री साहेब, केसीआर चंद्रशेखर राव यांच्या विविध कराराच्या वेळी प्रत्यक्ष बैठक झाली असताना बाबळी बंधारा प्रश्नी कोर्टाबाहेर सहमतीने सन्माननीय समन्यायी तोडगा अद्याप का निघू शकला नाही? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 14, आपण स्वार्थी आहात, आपण सत्तेच्या खुर्चीत बसलात, स्वतःवरचे गुन्हे केसेस मागे घेतलेत, मग शिवसेनेचे धोंडू पाटील आणि सुरेंद्र बिळकुणीकर यांचे गुन्हे परत का घेतले नाहीत? तुम्ही मला सांगा, हा राजकीय सूड कशासाठी आहेत? मुख्यमंत्री साहेब, सवाल नंबर 15, आपल्याकडे प्रश्नांचे उत्तर नसेल, महत्वाचा मुद्दा सांगालो साहेब, सवाल नंबर 15 अतिशय महत्वाचा आहे, काळजीपूर्वक ऐका. सवाल नंबर 15 असा आहे, तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकायचं बंधू भगिनींनो, कारण सवाल नंबर 15 मध्ये असा आहे, आपल्याकडे प्रश्नांची उत्तरच मिळत नसतील तर आम्हा धर्माबादकरांना तेलंगणात सामील होण्याचा विधानसभेत तुम्ही ठराव का मांडत नाहीत? मोकळं करा, हा जुलूम आम्ही किती दिवस सहन करायचा? वर्षानुवर्ष कमिशनर कलेक्टर भेट का देत नाहीत? नांदेड जिल्ह्याला धर्माबादला मर्द पोलीस अधिकारी का मिळत नाही? याचं उत्तर मला द्या. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर सदग्रस्त आहात, चांगले ग्रस्त आहात, पण मुख्यमंत्री साहेब, तुमच्या जिल्ह्यातले पदाधिकारी दलाल आहेत, याची मला तुमची लाज वाटते. मी ही विनंती करतो. बंधू भगिनींनो, वेळ जास्त होते, उद्या मला फुलेनगर रामनगरला बोलायचं आहे, आवाज मला शिल्लक ठेवायचा आहे. बंधू भगिनींनो, मी वेळेचं बंधन आहे, आचारसंहिता पाळायचंय, मी वचन देतो. बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, 10 वर्षांनंतर मी जेलच्या बाहेर आलो. या विकासाच्या संघर्षात मी शहीद झालो तर माझ्या कुटुंबियांना पोरकं करू नका. तुम्ही त्यांचेच मायबाप बना. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धर्माबाद भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर आणून दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एवढं लक्षात ठेवा. राहू येतील, केतू येतील, बरेच येतील, इकडून ऐका, तिकडून सोडा. एकच मतदान, पहिलं मशीन, शिलाई मशीन आणि बाकी सगळं मतदान करा. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, हे भगवान शंकराचं तिसरं नेत्र उघड. खांबातून 18 तारखेला मतदान करून धर्माबाद शहर विकास आघाडीच्या मागे मतदान करा. इथून घरी गेल्यावर आईला सांगा, बाईला सांगा, साऱ्यांना सांगा, आपकी बारी धर्माबाद शहर विकास आघाडी. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होईल, सगळ्यांनी उभं राहायचंय. राष्ट्रगीत सुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्छल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलति तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाता,
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की सुरेंद्र बेलकोनीकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुरेंद्र बेलकोनीकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं धर्माबाद शहर विकास आघाडीचा विजय असो धर्माबाद शहर विकास आघाडीचा विजय असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र